हॅलो स्टुडंट्स, स्ट्रेंथ ऑफ मटेरियलच्या या व्हिडिओ लेक्चरमध्ये मी प्रोफेसर प्रवीण निकम तुमचं सर्वांचं स्वागत करतो. या व्हिडिओ लेक्चरमध्ये आपण शिअर फोर्स अँड बेंडिंग मोमेंट डायग्रॅम याविषयी थोडं डिस्कस करणार आहे. तर शिअर फोर्स अँड बेंडिंग मोमेंट आपण स्ट्रक्चरल मेंबरसाठी ही शिअर फोर्स आणि बेंडिंग मोमेंट बघणार. तर स्ट्रक्चरल मेंबर्स कोणते असतात? तर जनरली बीम आणि कॉलम, बीम अँड कॉलम. तर आपण बीमचा स्टडी पूर्ण या युनिटमध्ये या व्हिडिओ लेक्चरमध्ये करणार. तर शिअर फोर्स आणि बेंडिंग मोमेंट कुठल्या स्ट्रक्चरल मेंबरवर असते? बीम. म्हणजे आपण कॉलम्स आणि आडवा असतो तो काही बीम आणि उभे असतात ते सपोर्टला कॉलम. बिल्डिंग्समध्ये, कन्स्ट्रक्शनमध्ये. देन व्हॉट इज बीम ते पहिल्यांदा बघूया. व्हॉट इज बीम, व्हॉट इज मीन बाय बीम. सो बीम मीन्स व्हॉट? बीम इज अ स्ट्रक्चरल मेंबर. बीम इज अ स्ट्रक्चरल मेंबर which is subjected to lateral forces. म्हणजे असा बीम असतो जनरली. दिस इज अ बीम आणि त्याला हे कॉलम्स सपोर्ट असतात, बरोबर. दोन्ही एंडला सपोर्ट आणि हा आहे हॉरिझॉन्टल आहे तो बीम. आता याचा ॲक्सिस जो आहे याला म्हणायचं लॉन्जिट्युडनल ॲक्सिस. दिस इज कॉल्ड ॲज longitudinal axis. Longitudinal axis. These two are the supports, and this is beam. Beam of length L. This is longitudinal axis, and these are the lateral forces. Suppose this is F1 and this is F2. These are the lateral forces or the forces perpendicular to longitudinal axis. हा longitudinal axis तुम्हाला दिसतोय. या longitudinal axis ला हे फोर्स कसे आहेत? परपेंडिक्युलर 90 डिग्री अँगल करतात. म्हणून याला काय म्हणायचं? लॅटरल फोर्सेस. आणि अशा टाईपचं जे जिथं कुठं असेल, मग ते मेकॅनिकलमध्ये असेल किंवा सिव्हिलमध्ये असेल, अशा टाईपचं जिथं जिथं तुम्हाला लोडिंग दिसेल त्याला काय म्हणायचं? बीम. दॅट इज कॉल्ड एज बीम. सो दिस इज अ बीम. सो बीम इज व्हॉट? बीम इज अ स्ट्रक्चरल मेंबर. बीम इज स्ट्रक्चरल मेंबर which is subjected to lateral forces. Which is subjected to lateral forces. So this is a beam, and beam has a longitudinal axis, and these are the lateral forces acting on the beam, and these two are the support reactions or supports or columns. Say columns. ठीक आहे. Now next point is types of supports. पहिल्यांदा आपण काय बघूया? हे जे सपोर्ट्स आहेत त्याचे काही टाईप आहेत. तर ते सपोर्टचे टाईप आता आपण बघूया. पहिल्यांदा टाइप्स ऑफ सपोर्ट्स. There are 3 types of supports. First is types of supports. Types of supports. Now the first type of support is roller support. Roller support. Now how it looks like? Let us see. Roller support. Suppose this is a beam. This is a beam. आणि इकडं कसा सपोर्ट असतोय?
अशा टाईपचा, तर इथं रोलर्स आणि ह्या फ्लोअर. तर या फ्लोअरवर हे रोलर्स काय होतात, रोटेट होऊ शकतात. म्हणजे याची हॉरिझॉन्टल मुवमेंट होऊ शकते, व्हर्टिकल मुवमेंट होऊ शकत नाही. म्हणून याला सपोर्ट कुठून आहे, फक्त व्हर्टिकल सपोर्ट. म्हणजे याला फक्त व्हर्टिकल रिॲक्शन असणार, ते आपण असे दाखवतो RV, व्हर्टिकल रिॲक्शन. हॉरिझॉन्टल रिॲक्शन नसणार आहे, कारण हॉरिझॉन्टल मुवमेंट त्याची त्या बीमची होणार आहे, त्यामुळे हॉरिझॉन्टल रिॲक्शन नसणार. आता एक गोष्ट अजून लक्षात ठेवायची, बीम्समध्ये असा बीम असेल आणि त्याला जिथं जिथं सपोर्ट असेल त्या बीमला, जिथं जिथं कॉलम असेल किंवा सपोर्ट असेल तिथं तिथं तुमची काय असणार आहे, सपोर्ट रिॲक्शन असणार आहे. ओके, ती व्हर्टिकल लागते. आता ही सपोर्ट रिॲक्शन म्हणजे काय आहे, तर वरून जे लोड ऍक्ट होत आहेत बीमवर जे आपण लोड ऍक्ट करतोय किंवा लोड ऍक्ट होत आहेत, ते लोड कोण घेणार आहे, हे सपोर्ट घेणार आहे स्वतःकडे. म्हणजे तुमचा बीम जो असेल त्या बीमचा लोड कोणावर असणार आहे, कॉलम्सवर असणार. कॉलम खालून सपोर्ट रिॲक्शन अप्लाय करणार. म्हणजे जेवढा बीमवर लोड अप्लाय होईल तेवढा कॉलमकडून सुद्धा बीमवर लोड अप्लाय होतो. ठीक आहे, म्हणजे न्यूटनचा हा थर्ड लॉ ऑफ मोशन, एव्हरी ॲक्शन देर इज इक्वल अँड अपोजिट रिॲक्शन. त्यानुसार बीमवर जेवढे लोड ॲक्ट होतील, जेवढा लोड ॲक्ट होईल तेवढी सपोर्ट रिॲक्शन खालून ॲक्ट होणार. म्हणजे जिथं जेवढे सपोर्ट असतील तेवढ्या रिॲक्शन्स असतील. ओके, देन सेकंड टाईप ऑफ बीम इज or support is second type. First is roller support and second is hinge support. Hinge support means there is no movement of the beam. ठीक आहे, असं जर असेल तर रोलर नाही, काय नाही, म्हणजे कोणतीही हॉरिझॉन्टल सुद्धा मुवमेंट होणार नाही बीमची, अँड देर इज नो व्हर्टिकल मुवमेंट ऑल्सो. मग रिॲक्शन्स काय असतील, हॉरिझॉन्टल सुद्धा मुवमेंट नाही, व्हर्टिकल सुद्धा मुवमेंट नाही म्हणल्यानंतर दोन सपोर्ट रिॲक्शन असतील. एक असणार व्हर्टिकल सपोर्ट रिॲक्शन RV अँड सेकंड इज हॉरिझॉन्टल सपोर्ट रिॲक्शन RH. सो दिस इज द हिंज सपोर्ट. हिंज सपोर्ट असेल तर vertical reaction as well as horizontal reaction. ठीक. Then third one type of support is fixed support. Fixed support. Now what is fixed support? See, this is the beam. This is beam. आणि अशा टाईपचं जर फिक्स असेल, अशा टाईपमध्ये जर बीम फिक्स केला असेल भिंतीमध्ये किंवा दुसऱ्या कुठल्या कंपोनंटमध्ये, बीम जर फिक्स केला असेल तर तो फिक्स्ड सपोर्ट. मग इथं काय असते, फिक्स असल्यामुळं इथं मोमेंट असते M. ओके, रिॲक्शन मोमेंट असते आणि खालून इथून एक रिॲक्शन, म्हणजे इथं RV, एक रिॲक्शन फक्त ॲक्ट होते आणि एक रिॲक्शन मोमेंट ॲक्ट होते. ठीक आहे, फोर्समुळे. तर अशा टाईपचे सपोर्ट बीमचे असू शकतात. एक कोणता आहे, पहिला रोलर सपोर्ट, सेकंड इज हिंज सपोर्ट अँड थर्ड इज फिक्स्ड सपोर्ट. 3 टाईपचे बीमला सपोर्ट असू शकतात खालून. आता टाइप्स ऑफ बीम बघूया. नेक्स्ट पॉइंट इज टाइप्स ऑफ बीम. Types of beam. There are many types of beams. See one by one. Types of beam. Types of beam. Very first type is
simply supported beam. Simply supported beam. First type is simply supported beam. The simply supported नावामध्येच आहे, म्हणजे काय असणार आहे, सिंपल सपोर्ट असणार. सिंपल सपोर्ट कोणता, हिंज टाईप और रोलर टाईप. हे सिंपल सपोर्ट असणार आहे, म्हणजे बीम जो आहे तो कॉलमवर फक्त सिंपली ठेवलेला असणार. अशा टाईपचा जो बीम असेल त्याला सिंपली सपोर्टेड बीम असं म्हणायचं. सिंपली सपोर्टेड बीम इज अ बीम विच इज फ्रीली सपोर्टेड ॲट इट्स बोथ द एंड्स. फ्रीली सपोर्टेड असणार म्हणजे फक्त ठेवलेला असणार. कसा तो बघा, म्हणजे थोडक्यात असं हा बीम आणि त्याला खालून असे सपोर्ट. हा सपोर्ट जो असेल तो रोलर टाईप असेल किंवा हिंजोडी टाईप असेल, दोन्ही बाजूला फक्त सपोर्ट. आणि असा कुठेतरी लोड ॲक्ट होत असेल एखादा, तर समजा हा ए पॉईंट असेल, हा बी पॉईंट असेल, तर रिॲक्शन्स काय असणार, जिथं जिथं सपोर्ट आहे तिथं रिॲक्शन. इथं रिॲक्शन आर ए, इथं रिॲक्शन असणार आहे आर बी, आणि लोड डब्ल्यू ॲक्ट होते. ठीक आहे, तर हा सिम्पली सपोर्टेड बीम. सिम्पली सपोर्टेड बीम म्हणजे काय सांगू शकतो आपण, फ्रीली सपोर्टेड ॲट इट्स बोथ द एंड्स. त्याला म्हणायचं सिम्पली सपोर्टेड बीम. देन द सेकंड टाइप ऑफ बीम इज ओव्हरहँगिंग बीम. ठीक आहे, ओव्हरहँगिंग बीम. सेकंड टाइप ऑफ बीम इज ओव्हरहँगिंग बीम. नाउ ओव्हरहँगिंग म्हणजे काय असणार आहे, ओव्हरहँगिंग याच्या बाहेर अजून. ठीक आहे, म्हणजे सपोर्टच्या बाहेर जर अजून बीम जात असेल तर आपण त्याला काय म्हणतो, ओव्हरहँगिंग. ठीक आहे, देन म्हणजे असं असू शकतं. ठीक आहे, या ठिकाणी दोन सपोर्ट आहेत आणि या सपोर्टच्या बाहेर सुद्धा अजून बीम आहे. तर हा समजा ए पॉईंट आहे, हा बी पॉईंट आहे आणि हा सी पॉईंट आहे, तो फ्री आहे. तर जिथं सपोर्ट आहे तिथं रिॲक्शन्स असणार आहेत. जिथं सपोर्ट आहे तिथं W1 सपोज, तिथं W2. जिथं सपोर्ट आहे तिथं रिॲक्शन्स RA RB. आणि हा ओव्हरहँगिंग पार्ट आहे. तर दॅट इज कॉल्ड एज ओव्हरहँगिंग बीम. तर ओव्हरहँगिंग बीम मध्ये आपण काय सांगू शकतो, इफ वन ऑर बोथ द एंड्स ऑफ फ्रीली सपोर्टेड बीम, फ्रीली सपोर्ट आहे आणि एक एंड किंवा दोन्ही एंड जर एक्सटेंड्स होत असतील, एक्सटेंड्स बियॉन्ड्स द सपोर्ट, then that beam is called as overhanging beam. So both the one end or both ends extends beyond the supports, then it is called as overhanging beam. So this is the second type of beam. Now third type is a cantilever beam. Third type of beam is cantilever beam. Cantilever beam. Now see what is cantilever beam. This is the cantilever beam. म्हणजे एका साइडला फिक्स आहे, वन साइड इज फिक्स अँड अनादर साइड इज फ्री. ठीक आहे, म्हणजे इथं सपोर्ट आहे तर इथं रिॲक्शन असणार आहे. सपोज दिस इज ए पॉईंट अँड दिस इज बी पॉईंट. तर ए पॉईंटला सपोर्ट आहे म्हणजे इथं रिॲक्शन असणार आहे RA. ठीक आहे, आणि इथं कुठेही बीमवर एखादा फोर्स ॲक्ट होत असेल W. ठीक आहे, सो दिस इज द कॅन्टिलिव्हर बीम. कॅन्टिलिव्हर बीम विषयी आपण काय सांगू शकतो, वन एंड इज फ्री अँड वन एंड इज फिक्स्ड अँड
another end is free. Fixed at one end, fixed at one end, and other end is free. Other end is free. Fixed at one end and other end on the other end is free. That beam is called as cantilever beam. Now the next is beam with internal hinge. Fourth type is beam with internal hinge. Fourth type, beam with internal hinge. Beam with internal hinge म्हणजे कसं, तर सपोज एका बाजूला सपोज फिक्स्ड एंड आहे आणि दुसऱ्या बाजूला सिंपल सपोर्ट आहे. एका बाजूला फिक्स एंड आहे, दुसऱ्या बाजूला सिंपल सपोर्ट आहे आणि इथं मध्ये हिंज आहे. हिंज म्हणजे इथं मोमेंट होऊ शकते. ठीक आहे, इथं मध्येच मोमेंट होऊ शकते. अशा प्रकारचा जर बीम असेल, सपोज दिस इज ए पॉइंट, दिस इज बी पॉइंट, दिस इज सी पॉइंट, इथं रिॲक्शन असणार आहे आर ए, इथं रिॲक्शन असणार आहे आर सी आणि इथं मुवमेंट असणार आहे बी पॉइंटला. बी पॉइंटला जर मुवमेंट होत असेल, सो दॅट बीम इज कॉल्ड ॲज इंटरनल हिंज बीम. तर याच्याविषयी आपण काय सांगू शकतो, इंटरनल हिंज, इंटरनल हिंज ॲट इंटरनल हिंज द बीम इज फ्री टू रोटेट. या इंटरनल हिंज म्हणजे बी पॉइंटला बीम इज अ फ्री टू रोटेट. ठीक आहे, ॲट इंटरनल हिंज, ॲट इंटरनल हिंज beam is free to rotate. Beam is free to rotate. म्हणजे इंटरनल हिंज पॉइंट जिथं असेल तिथं बीम फ्रीली रोटेट होऊ शकतो. सो दिस इज द फोर्थ टाइप ऑफ बीम. नाउ द नेक्स्ट टाइप इज फिफ्थ टाइप, प्रॉप्ड कॅन्टिलिव्हर बीम. सी फिफ्थ टाइप, प्रॉप्ड कॅन्टिलिव्हर बीम. प्रॉप्ड म्हणजे काय बघा, प्रॉप्ड कॅन्टिलिव्हर बीम. तर प्रॉप्ड आणि कॅन्टिलिव्हर पण त्यामध्ये आहे. कॅन्टिलिव्हर मध्ये काय असणार आहे, एका बाजूला फिक्स, एका बाजूला फ्री. आणि प्रॉप्ड म्हणजे काय, जो फ्री एंड आहे त्याला खालून सपोर्ट द्यायचा. ठीक आहे, म्हणजे थोडक्यात असं, हा झाला कॅन्टिलिव्हर बीम. ए पॉइंट इकडं फिक्स असणार आहे म्हणजे इथं रिॲक्शन, हा ए पॉइंट आहे तर रिॲक्शन आर ए. ठीक आहे, आणि आता हा कॅन्टिलिव्हर बीम आहे तर इथं काय करायचा, प्रॉप, याला प्रॉप म्हणायचं, म्हणजे खालून सपोर्ट द्यायचा. तर इथं रिॲक्शन असणार आहे, सपोज दिस इज बी पॉइंट आर बी, आणि याच्यावर काही लोड ॲक्ट होत असेल डब्ल्यू. सो दिस इज अ प्रॉप्ड कॅन्टिलिव्हर बीम. तर प्रॉप्ड कॅन्टिलिव्हर बीम विषयी आपण काय सांगू शकतो, इट इज अ बीम विच हॅज अ फिक्स्ड सपोर्ट ॲट वन एंड अँड प्रॉप ॲट अनादर एंड. म्हणजे सिंपल सपोर्ट ॲट अनादर एंड. फिक्स्ड सपोर्ट, फिक्स्ड सपोर्ट ॲट वन एंड अँड सिंपल सपोर्ट ॲट another end. Simple support at another end. Simple support at another end. So that is called as propped cantilever beam. Now the next sixth type is fixed beam. Fixed beam. Now see what is fixed beam. So fixed beam means what? There is no moment. Fix. दोन्ही बाजूला जर बीम फिक्स असेल, that is called as
फिक्स्ड बीम म्हणजे अशा टाईपचं. तर इथं समजा लोड एक ॲक्ट होत असेल, इथं एक रिॲक्शन असणार आहे ए पॉईंट, सपोज दिस इज बी पॉईंट, इथं रिॲक्शन असणार आहे आर बी, इथं रिॲक्शन असणार आहे आर ए, आणि इथं लोड आहे सपोज डब्ल्यू. दिस इज अ फिक्स्ड बीम. सो व्हॉट इज फिक्स्ड बीम? A beam which has fixed supports at both the ends. The beam has fixed support at both the ends. Fixed supports at both ends. So that is called as fixed beam. तर हा 6वा टाइप होता. Then 7th type is last type of beam is continuous beam. म्हणजे एखादी मोठी बिल्डिंग असेल, आपण बघू शकतो एखादी मोठी बिल्डिंग असेल, काय असते, कंटिन्युअस कॉलम्स असतात, म्हणजे कंटिन्युअस सपोर्ट असतात आणि त्याच्यावर एकच बीम असतो. दॅट इज नथिंग बट कंटिन्युअस बीम. ठीक आहे. 7वा टाईप कंटिन्युअस बीम. कंटिन्युअस बीम म्हणजे असा बीम असेल त्याला कंटिन्युअस सपोर्ट, 2 पेक्षा जास्त सपोर्ट्स असतील त्या बीमला, म्हणजे हा ए पॉईंट, बी पॉईंट, सी पॉईंट, डी पॉईंट, एवढे सपोर्ट्स असतील, याच्यापेक्षा जास्त अजून, म्हणजे 2 पेक्षा जास्त सपोर्ट असतील तर कंटिन्युअस बीम. ठीक आहे. म्हणजे इतर रिॲक्शन आर ए, आर बी, आर सी, आर डी अशा रिॲक्शन्स असतील. तर कंटिन्युअस बीम विषयी आपण काय सांगू शकतो? बीम विच इज सपोर्टेड ऑन मोर दॅन 2 सपोर्ट्स. ठीक आहे. बीम विच इज सपोर्टेड ऑन मोर दॅन 2 सपोर्ट्स. सपोर्टेड ऑन मोर दॅन 2 सपोर्ट्स. More than 2 supports. That is called as continuous beam. So these are the types of beams. Now see types of loads. आपण बघितलं या बीमवर मी लोड ऍक्ट झालेले दाखवतोय प्रत्येक टाईपच्या बीममध्ये, पण मी फक्त काय दाखवतोय, एकच असंच दाखवतोय फक्त डब्ल्यू. पण फक्त असेच लोड असतील का बाबा, एकाच पॉईंटवर लोड ऍक्ट होतोय अख्ख्या बीमवर? म्हणजे तुम्ही आता एखाद्या फ्लोअरवर उभा राहिला, तुम्ही जर बघितलं तर एकाच पॉईंटला कुठतरी लोड असतो का? नाही. लोड म्हणजे कोणत्याही टाईपचा असू शकतो. एखाद्या ठिकाणी पूर्ण असे पोती लावून ठेवलेली असतील, सपोज धान्याचं समजा गोदाम आहे, किंवा खतांचं गोदाम आहे, पोती अशी म्हणजे लावून ठेवलेली असतात पूर्ण फ्लोअरवर. तो समजा 2nd फ्लोअर असेल तर त्याचा सगळा लोड कोणावर येणार आहे? या बीमवर येणार आहे. त्याला खालून कॉलम असणार. म्हणजे तो जो कंटिन्युअस एकसारखा जो लोड आहे, जो पोती जी लावून ठेवलेली आहे, थापी लावून ठेवलेली असते, त्याचा एकसारखा लोड याच्यावर या पूर्ण बीमवर ऍक्ट होणार. त्या टाईपचा एक लोड असतो. एखादा लोड एकाच पॉईंटला ऍक्ट होईल, म्हणजे तुम्ही एखाद्या फ्लोअरवर उभं राहिला तर तुम्ही त्या फ्लोअरच्या तुलनेत काय, नथिंग, म्हणजे तुम्ही एका पॉईंटवर उभं राहिल्यासारखं आहे. तो काय म्हणणार तुम्ही? पॉईंट लोड असं म्हणू शकता. किंवा अजून तुम्ही इमॅजिन करा की तेच गोदाम आहे, एका साईडला काहीच नाही आणि दुसऱ्या साईडला अशी इन्क्रीज होत गेली. सपोज पोत्यांची लाईन तुम्ही इन्क्रीज करत मागं एकदम पॅक केलेला आहे. तो कोणता लोड? व्हेरिंग. एका बाजूला 0 आहे, दुसऱ्या बाजूला मॅक्झिमम, म्हणजे तो व्हेरिंग लोड. अशा टाईपचे बीमवर लोड असू शकतात. तर ते कोणत्या कोणत्या टाईपचे ते आता आपण बघू. टाइप्स ऑफ लोड्स ऍक्टिंग ऑन अ बीम. टाइप्स ऑफ लोड्स. Types of loads acting on a beam. The very first type is point load or concentrated load. Point load or concentrated load. Point load or concentrated load. So point load or concentrated load means what? The load which is considered to be the load which is considered to act at a
पॉइंट. ठीक आहे. द लोड विच इज कन्सिडर्ड टू ऍक्ट ॲट अ पॉइंट इज कॉल्ड एज पॉइंट लोड. म्हणजे असा बीम असेल, सिम्पली सपोर्टेड बीम ए बी सपोर्ट रिएक्शन असतील आणि या पॉइंटला सपोज हा सी पॉइंट आहे, या सी पॉइंटला हा डब्ल्यू लोड ऍक्ट होत असेल. ठीक आहे. तर हा कोणता? कॉन्सन्ट्रेटेड लोड किंवा पॉइंट लोड. द लोड विच इज ऍक्ट ॲट पॉइंट इज कॉल्ड एज कॉन्सन्ट्रेटेड लोड. Now the second type of load is uniformly distributed load. युनिफॉर्मली डिस्ट्रीब्युटेड लोड म्हणजेच UDL. युनिफॉर्मली डिस्ट्रीब्युटेड लोड म्हणजे UDL. सपोज असा बीम आहे, दोन टाईपनं हा लोड दाखवतात. एक तर असं दाखवतात स्प्रिंग सारखं पूर्ण बीमवर सपोज, किंवा जेवढ्या बीमवर तो युनिफॉर्मली सगळीकडे समान लोड पाहिजे त्यालाच आपण युनिफॉर्मली डिस्ट्रीब्युटेड लोड असं म्हणतो. सपोज दिस इज ए पॉईंट बी पॉईंट आणि हा सपोज याची लेंथ आहे L, कॅपिटल L. तर हा कसं दाखवतात W न्यूटन पर मीटर. लोड W त्याला युनिट असते न्यूटन पर मीटर, म्हणजे फोर्स पर युनिट लेंथ W. ठीक आहे. किंवा तो असा सुद्धा आपण दाखवू शकतो, हा बीम आहे, L एवढी लेंथ आहे, लेंथ L, ए पॉइंट बी पॉइंट समान. ठीक आहे. असा सुद्धा लोड आपण UDL दाखवू शकतो. दिस इज ऑल्सो मेथड टू शो UDL, W न्यूटन पर मीटर. पण कॅल्क्युलेशन्स करण्यासाठी या UDLचा पॉइंट लोडमध्ये कन्व्हर्जन करतात. म्हणजे आपण सगळी कॅल्क्युलेशन्स करताना आहे असा UDL कॅल्क्युलेशनमध्ये घेऊ शकत नाही. मग कॅल्क्युलेशन करायचे असतील तर या UDLचं आपल्याला पॉइंट लोडमध्ये कन्व्हर्जन करावं लागतं. तर ते कसं करायचं? UDLचं पॉइंट लोडमध्ये कन्व्हर्जन म्हणजे हा पूर्ण UDL आहे, हा बीमवर आपल्याला फक्त एकाच पॉइंटवर ऍक्ट होतोय असं दाखवायचं. मग ते पॉइंट लोडची व्हॅल्यू W घेऊन चालणार नाही, कारण W काय आहे? न्यूटन पर मीटर, म्हणजे फोर्स पर मीटर त्याची ही व्हॅल्यू असते. पण हे मीटर 1 मीटर असते काय? नाही. जर 1 मीटर असेल तर W जी काही व्हॅल्यू असेल तीच राहील. पण हे L असते 3 मीटर 4 मीटर 5 मीटर असं असतं. म्हणजे आणि इथं व्हॅल्यू काय असणार आहे? न्यूटन पर 1 मीटर. म्हणजे 10 न्यूटन पर मीटर असेल तर 10 न्यूटन एका मीटरसाठी. मग असं 4 मीटर जर लेंथ असेल बीमची त्या, तर काय येणार? 4 × 10 न्यूटन एवढा फोर्स ऍक्ट होणार आहे त्या बीमवर. पॉइंट लोड कसा तयार करायचा त्याची मेथड आहे. सो पॉइंट लोड UDL असेल तर पॉइंट लोड काय येतो? पॉइंट लोड इज इक्वल टू एरिया ऑफ रेक्टँगल. एरिया ऑफ रेक्टँगल. इथं तुम्हाला रेक्टँगल दिसतोय, याची एक साइड काय आहे? W. एक साइड काय असते? ही W. आणि दुसरी साइड काय आहे? कॅपिटल L. हा रेक्टँगल. मग या रेक्टँगलचा एरिया म्हणजेच असतो पॉइंट लोड. म्हणजे किती येणार आहे आता पॉइंट लोड तो? तर हा W इंटू हे कॅपिटल L एवढा पॉइंट लोड ऍक्ट होतो. पण कुठं? जेवढा UDL आहे त्याच्या सेंटरला. जेवढा UDL असेल त्याच्या सेंटरला हा WL एवढा फोर्स L/2 म्हणजे सेंटर L/2. ठीक आहे. सपोर्ट कडून L/2 हे जर टोटल L असेल तर याच्या हाफ बरोबर सेंटरला WL एवढा पॉइंट लोड L/2 ला ऍक्ट होतो. तर असा पॉइंट लोड तयार करावा लागतो
तो कुठे ॲक्ट झाला आहे सेंटरला, तो दाखवावा लागतो आणि मग पुढचे आपण कॅल्क्युलेशन्स कंटिन्यू करतो. So this is the second type of load, uniformly distributed load, that is UDL. Now the next is uniformly varying load. Next type of load is uniformly varying load. Third type, uniformly varying load. युनिफॉर्मली व्हॅरिंग लोड म्हणजे असं असेल, सपोज दिस इज सिम्पली सपोर्टेड बीम, ए पॉइंट बी पॉइंट, इकडे रिॲक्शन्स असतील आणि सपोज इकडं मॅक्झिमम लोड आहे W न्यूटन पर मीटर आणि तो इकडे कमी कमी होत जातो. अशा टाईपचा जर लोड असेल बीमवर, व्हॅरिंग लोड युनिफॉर्मली व्हॅरी होतो, बरोबर. युनिफॉर्मली व्हॅरिंग लोड तो W न्यूटन पर मीटर, इथं मॅक्झिमम त्याची इंटेन्सिटी असते आणि मिनिमम किती आहे 0. अशा टाईपचा जर लोड असेल तर त्याला म्हणायचं युनिफॉर्मली व्हॅरिंग लोड. तर या युनिफॉर्मली व्हॅरिंग लोडचा सुद्धा पॉइंट लोड आपल्याला पुढच्या कॅल्क्युलेशनसाठी त्याचं सुद्धा पॉइंट लोडमध्ये कन्व्हर्जन करावं लागतं. तर ते कसं करायचं, इथं सुद्धा तुम्हाला काय दिसते, कोणती फिगर दिसते आता, ट्रायंगल. ठीक आहे, मग पॉइंट लोड काय असतो, पॉइंट लोड इज इक्वल टू एरिया ऑफ दिस ट्रायंगल, एरिया ऑफ ट्रायंगल. आता बीमची लेंथ आहे सपोज कॅपिटल एल बीमची लेंथ आहे, तर पॉइंट लोड काय असणार आहे, एरिया ऑफ ट्रायंगल. ट्रायंगलचा एरिया काय असतो 1/2 इंटू बेस किंवा 1/2 इंटू हाईट इंटू बेस किंवा बेस इंटू हाईट. हाईट काय W इंटू बेस काय L ट्रायंगलचा. ठीक आहे, म्हणजे पॉइंट लोड काय येणार, हे WL/2. हा पॉइंट लोड ऍक्ट कुठं होणार ते बीमवर आपण कसं दाखवणार, हा WL/2 लोड कुठं ऍक्ट होतो, हे तुम्ही आता व्हर्टिकल साईड दिसते हाईटची साईड, तिथून L/3 एवढ्या डिस्टन्सवर. ठीक आहे, L/3 एवढ्या डिस्टन्सवर हा WL/2 हा लोड ऍक्ट होतो. म्हणजे इकडे किती राहतं, या अपेक्स पासून कितीवर 2L/3 वर. बघा हे काढून बघा, L मधून L/3 जर गेलं तर हे किती शिल्लक राहते 2L/3. कसं ते बघा, L मायनस L/3 किती येते बघायचे आपल्याला. ठीक आहे, L पूर्ण L आहे, त्यातून हे L/3 गेलं तर हे किती शिल्लक राहते 2L/3. कसं ते बघा, 3L मायनस L डिवायडेड बाय काय होणार 3, म्हणजेच काय 2L/3. 2L/3 एवढ्या डिस्टन्सवर अपेक्सकडून किंवा व्हर्टेक्सकडून आणि व्हर्टिकल साईडकडून L/3 एवढ्या डिस्टन्सवर तो जो पॉइंट लोड आहे आपण कन्वर्ट केला आहे UVLचा, तो तिथं ऍक्ट होतो. तर यालाच युनिफॉर्मली व्हॅरिंग लोड किंवा UVL असं सुद्धा म्हणतात. UVL त्याचा युनिट आहे न्यूटन पर मीटर आणि ज्यावेळेस आपण पॉइंट लोड तयार करतो त्यावेळेस त्याचं युनिट न्यूटन. Okay, so this is the third type of load. Now the last and fourth type of load is moment. म्हणजे काही ठिकाणी फोर्स नसेल, मोमेंट किंवा कपल ऍक्ट होत असेल, मोमेंट और कपल. काही ठिकाणी फोर्स नसेल, मोमेंट किंवा कपल ऍक्ट होईल, मग ते बीमवर कसं ऍक्ट होतं. सपोज दिस इज बी, सिम्पली सपोर्टेड बीम आणि इथं C पॉइंट आहे सपोज आणि त्याच्यावर अशी मोमेंट ऍक्ट होईल. म्हणजे हिंज वगैरे सपोर्ट असेल, हिंज वगैरे असेल इंटरनल हिंज, तर तिथं मोमेंट किंवा कपल ऍक्ट होतं.
तर अशा पद्धतीनं मोमेंट आपण दाखवतो. तर हे 4 टाईपचे लोड, कोणताही बीम तुम्ही घेतला तर या 4 टाईपचेच लोड असू शकतात. नाव आपण आपलं जे युनिट आहे शिअर फोर्स अँड बेंडिंग मोमेंट, तर त्यातल्या मेन कन्सेप्टकडे आता आपण पोचलो येऊन. हे होतं बेसिक सगळं. हे मेकॅनिक्समध्ये सुद्धा तुम्ही स्टडी केला असेल, इंजिनिअरिंग मेकॅनिक्समध्ये. तेच बेसिक फक्त मी इथं रिवाईज केलं. आता आपल्याला या युनिटची जी मेन कन्सेप्ट आहे शिअर फोर्स आणि बेंडिंग मोमेंट म्हणजे काय ते आपल्याला बघायचं आहे. आणि मग आपण डायग्रॅम्स वगैरे त्या केसेस आपण बघणार आहे. पहिल्यांदा आता काय बघूया आपण, शिअर फोर्स म्हणजे काय बघू. व्हॉट इज शिअर फोर्स? शिअर फोर्स. तर व्हॉट इज शिअर फोर्स? बीमसाठी आपण शिअर फोर्स बघतोय, बीमसाठी. तर व्हॉट इज शिअर फोर्स फॉर बीम? सो इट इज shear force at any section of the beam is given by the algebraic sum of all the vertical forces on the beam acting on left side of the beam or right side of the beam. म्हणजे एखादा बीम असेल, सपोज अशा प्रकारचा बीम आहे. सपोज दिस इज अ बीम. हा लोड आहे 50 किलो न्यूटन. सपोर्ट रिएक्शन सपोज दिस इज 30 किलो न्यूटन आणि हे आहे 20 किलो न्यूटन. तर हा सपोज आहे ए पॉइंट, इथं हा बी पॉइंट आहे. सपोज हा सी पॉइंट आहे, हा डी पॉइंट आहे आणि हा बीमवरचा ई पॉइंट. असा बीम मी घेतलेला आहे. तर व्हॉट इज शिअर फोर्स? सपोज आता ए पॉइंटला मला शिअर फोर्स पाहिजे, ए पॉइंटला. तर शिअर फोर्स ॲट पॉइंट ए हा काय असणार आहे? अल्जेब्रिक सम ऑफ ऑल फोर्सेस ॲक्टिंग ऑन द बीम. अल्जेब्रिक सम ऑफ ऑल फोर्सेस ॲक्टिंग ऑन द बीम. ॲक्टिंग ऑन द बीम ऑन लेफ्ट साइड और राईट साइड. म्हणजे तुम्हाला जर शिअर फोर्स काढायचा असेल, ए पॉइंटला जर शिअर फोर्स तुम्हाला काढायचा असेल, शिअर फोर्स ॲट ए पॉइंट, तर तुम्हाला दोन्ही बाजूला ही आहे लेफ्ट साइड बीमची आणि आहे बीमची राईट साइड. तर लेफ्ट साइडला जेवढे फोर्स असतील तेवढ्यांची समेशन करायची, म्हणजे टोटल करायची, बेरीज करायची. लेफ्ट साइडला जेवढे फोर्स आहेत त्यांची टोटल, आणि राईट साइडला जर शिअर फोर्स काढायचा असेल बीमच्या, तर राईट साइडला जे फोर्स असतील त्यांची समेशन करायची. आता सी पॉइंटला काढायचे तुम्हाला. सी पॉइंटला शिअर फोर्स काढायचा असेल, लेफ्ट साइडला जे फोर्स असतील त्यांची समेशन, तो येणार लेफ्ट साइडचा शिअर फोर्स. राईट साइडला जेवढे फोर्स असतील त्यांची समेशन, तो येणार राईट साइडचा शिअर फोर्स. सपोज डी पॉइंटला शिअर फोर्स काढायचा आहे तुम्हाला, तर लेफ्ट साइडला जेवढे फोर्स असतील त्यांचे समेशन, राईट साइडला जेवढे फोर्स असतील त्यांचे समेशन. ई पॉइंटला काढायचं असेल, लेफ्ट साइडला जे फोर्स असतील त्यांचे समेशन, राईट साइडला जेवढे फोर्स असतील त्यांचे समेशन. बीला काढायचं असेल, बीच्या लेफ्टला जेवढे फोर्स असतील त्यांचे समेशन आणि बीच्या राईटला जेवढे फोर्स असतील त्यांचे समेशन. So that is called as shear force. Now see what is shear force. So shear force is nothing but shear force at any section of the beam. At any section of the beam is given by, at any section of the beam is given by, at any section of the beam is given by the algebraic sum of all the algebraic
sum of all the algebraic sum of all the forces, algebraic sum of all the vertical forces on the beam, all the vertical forces on the beam, vertical forces on the beam acting on the left side or right side of the section, acting on the left side or right side of the section, the right side of the section, right side or left side of the section, that is called as shear force. आता आपण शियर फोर्सचं साइन कन्व्हेन्शन खूप महत्त्वाचं, म्हणजे इथं फक्त तुम्हाला समेशन करायचे, म्हणजे आपलं दिसल तसं त्याची बेरीज करत बसायचं नाही, त्यासाठी काहीतरी रूल्स आहेत, म्हणजे काहीतरी साइन कन्व्हेन्शन आहे, म्हणजे पॉझिटिव्ह फोर्स पॉझिटिव्ह घ्यायचा, कुठं निगेटिव्ह घ्यायचा ते समजलं पाहिजे. म्हणजे आता इथं तुम्ही बघताय काही फोर्स वर जात आहेत, काही फोर्स अपवर्ड आहेत, काही फोर्स डाऊनवर्ड असणार आहे. मग अपवर्ड फोर्सला पॉझिटिव्ह घ्यायचं, कुठं निगेटिव्ह घ्यायचं, डाऊनवर्ड फोर्स असेल तर तो कुठं पॉझिटिव्ह घ्यायचा, कुठं निगेटिव्ह घ्यायचा, ते सगळ्यात महत्त्वाचं आहे शियर फोर्स अँड बेंडिंग मोमेंट डायग्राम्स. तर साइन कन्व्हेन्शन फॉर शियर फोर्स, साइन कन्व्हेन्शन, साइन कन्व्हेन्शन बघा फॉर शियर फोर्स. तर सपोज असं आपण सेक्शन XX असं म्हणू याला, सेक्शन XX. तर ही सेक्शन XX ची काय, ही आहे लेफ्ट साईड आणि असतं राईट साईड. म्हणजे तुम्ही ज्या पॉईंटला तुम्हाला शियर फोर्स काढायचे त्याला दोन साईड असणार आहेत, एक लेफ्ट साईड दुसरी राईट साईड. कोणत्याही पॉईंटला D पॉईंट घेतला त्याला एक लेफ्ट साईड असणार आहे, दुसरी राईट साईड. तर जिथं तुम्ही शियर फोर्स घेणार आहे त्याला आपण सेक्शन XX असं म्हणतो. म्हणजे असं दाखवतो मी, सेक्शन XX, त्याच्या इकडं लेफ्ट साईड इकडं राईट साईड. तर आता लेफ्ट साईडला जे फोर्स अपवर्ड जातील, अपवर्ड लेफ्ट साईडला जे फोर्स, आता ही XX सेक्शन आहे, याच्या लेफ्ट साईडला बघा हा 30 किलो न्यूटन आहे, हा फोर्स अपवर्ड आहे, तो कसा घ्यायचा, पॉझिटिव्ह, पॉझिटिव्ह घ्यायचा प्लस. म्हणजे वर जाणारे जे फोर्स असतील ते लेफ्ट साईडला, माझ्या लेफ्टला सेक्शनच्या जे फोर्स वर जातील ते पॉझिटिव्ह, खाली जातील ते निगेटिव्ह, आपोआप म्हणजे ऑटोमॅटिकली इकडं लेफ्ट इकडं राईट. लेफ्टला वर जे फोर्स जातील ते काय 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 घ्यायचे, पॉझिटिव्ह. म्हणजे बघा आता लेफ्टला जर वर हा फोर्स जात असेल तर एक सेक्शनला सिरिंग होऊन हा तुकडा, एवढाच तुकडा कुठं जाईल, वर, म्हणून तो पॉझिटिव्ह. ठीक आहे. म्हणजेच खाली जर जात असेल, वर जातोय त्याला पॉझिटिव्ह घेतला तर खाली जातोय त्याला काय घ्यावं लागेल तुम्हाला, लेफ्ट साईडला निगेटिव्ह. ठीक आहे, म्हणून निगेटिव्ह, लेफ्ट साईडला खाली जाणारा निगेटिव्ह. तसंच राईट साईडला बघा, राईट साईडला बघा खाली जाणारा काय करतोय, खाली जाणारा काय घ्यायचा, राईट साईडला पॉझिटिव्ह आणि वर जाणारा निगेटिव्ह. ठीक आहे, खाली जाणारा फोर्स म्हणजे डाऊनवर्ड फोर्स पॉझिटिव्ह आणि राईट साईडला अपवर्ड फोर्स आहे त्याला घ्यायचा निगेटिव्ह. सो दिस इज द साइन कन्व्हेन्शन. सिंपल आहे. हे साइन कन्व्हेन्शन तुम्ही कायमस्वरूपी लक्षात ठेवा. त्यातलं दोन्हीमधलं एक जरी लक्षात ठेवलं किंवा तुम्ही दोन्हीचं आता कंबाईन मी असं सांगू शकतो की हा एक सेक्शन आहे, लेफ्ट साईड राईट साईड. कंबाईनमध्ये कसं वर खाली, लेफ्ट साईडला बघा वर जाणारा पॉझिटिव्ह आहे, खाली येणारा निगेटिव्ह. आणि राईट साईडला काय आहे, खाली जाणारा पॉझिटिव्ह आहे, वर जाणारा निगेटिव्ह. म्हणजे वर जाणारा निगेटिव्ह आहे,
खाली येणारा पॉझिटिव्ह. तुम्ही या तिन्हीमधलं तुम्हाला जे लक्षात राहील ते तुम्ही ठेवू शकता. शक्यतो हे लक्षात ठेवायचं, लेफ्टला वर जाणारा पॉझिटिव्ह आहे म्हणजेच खाली येणारा निगेटिव्ह, वर जाणारा पॉझिटिव्ह आहे म्हणजेच खाली येणारा निगेटिव्ह, राईटला खाली येणारा पॉझिटिव्ह आहे म्हणजे वर जाणारा निगेटिव्ह. हे फक्त लक्षात ठेवलं एक जरी तरी तुमच्या लक्षात राहतं की लेफ्टला, सेक्शनच्या लेफ्टला वर जाणारा पॉझिटिव्ह घ्यायचा आहे म्हणजेच राईटला खाली जाणारा पॉझिटिव्ह घ्यायचा आहे. ठीक आहे, एक जरी लक्षात ठेवलं तरी तुम्ही सगळं पूर्ण साइन कन्व्हेन्शन लक्षात ठेवू शकता. तर हे शिअर फोर्ससाठी साइन कन्व्हेन्शन आहे. तर याला पॉझिटिव्ह शिअर फोर्स म्हणायचं. हा जो शिअर फोर्स आहे याला पॉझिटिव्ह शिअर फोर्स, आणि याला काय म्हणायचं, निगेटिव्ह शिअर फोर्स. निगेटिव्ह शिअर फोर्स, निगेटिव्ह शिअर फोर्स हा जो आहे तो पॉझिटिव्ह शिअर फोर्स. तर हा होता शिअर फोर्स. नाव आता युनिट, SI युनिट. शिअर फोर्सचं युनिट काय असणार आहे, न्यूटन. SI युनिट, SI युनिट काय असणार आहे, फोर्स आहे तो, त्यामुळे न्यूटन किंवा किलो न्यूटन जे काय असेल ते, न्यूटन किंवा किलो न्यूटन ज्यामध्ये दिलं असेल. शक्यतो फोर्स कशामध्ये असतात, किलो न्यूटनमध्ये असतात आपण जे प्रॉब्लेम सोडवणार आहे त्यामध्ये. तर हे होतं अबाउट शिअर फोर्स. नाउ सी अबाउट बेंडिंग मोमेंट. सेकंड पॉइंट इज बेंडिंग मोमेंट. See about bending moment. Now see, second concept is bending moment. Second concept is bending moment. सेम डायग्रॅम लक्षात घ्या. बेंडिंग मोमेंटसाठी सुद्धा सेम डायग्रॅम. बेंडिंग मोमेंट म्हणजे काय होतं नक्की, बेंडिंग तर बीमवर लोड ऍक्ट होत असेल. सपोज दिस इज अ सिम्पली सपोर्टेड बीम. सिम्पली सपोर्टेड बीम आहे, याच्यावरच कुठं वरून कुठं लोड ऍक्ट होत असेल, ज्या कोणत्या पॉईंटला होत असेल लोड ऍक्ट, त्या लोडमुळे काय होतं, हा बीम बेंड होतो. बेंड दॅट इज नथिंग बट बेंडिंग. ठीक आहे, आपण त्याला डिफ्लेक्शन असं म्हणतो, डिफ्लेक्शन. ठीक आहे, बीम असा बेंड होतो, दॅट इज नथिंग बट बेंडिंग. बेंडिंग ऑफ बीम, यालाच काय म्हणायचं, बेंडिंग ऑफ बीम. जर लोड खालून ऍक्ट होत असेल, इथं खालून जर लोड ऍक्ट होत असेल तर हे बेंडिंग कसं होणार आहे, ऑब्विसली असं होणार आहे वर. ठीक आहे, खालून लोड ऍक्ट झाला तर, वरून होत असेल तर बेंडिंग असं होणार. मग त्याच्यावरून दोन टाईपच्या बेंडिंग मोमेंट आहेत, पॉझिटिव्ह बेंडिंग मोमेंट आणि निगेटिव्ह बेंडिंग मोमेंट. त्या कसं ते बघा. तर पहिल्यांदा बेंडिंग मोमेंट म्हणजे काय लिहू आधी. बेंडिंग मोमेंट ॲट एनी सेक्शन ऑफ द बीम इज गिवन बाय, कोणत्याही एका सेक्शनला, सपोज दिस इज एक सेक्शन किंवा पॉईंट सी पॉईंट आहे किंवा एक सेक्शन आहे, त्या सी पॉईंटला मला बेंडिंग मोमेंट घ्यायची असेल तर कशी घ्यायची, सेम शिअर फोर्स सारखं. शिअर फोर्सला आपण काय करत होतो, लेफ्ट साईडच्या फोर्सची समेशन करत होतो आणि राईट साईडच्या फोर्सची समेशन त्या सेक्शनला. तसंच या सेक्शनला बेंडिंग मोमेंट काढायची असेल तर लेफ्ट साईडच्या सर्व फोर्सेसच्या मोमेंट काढायची आणि त्याची समेशन घ्यायची. तसंच राईट साईडला जे फोर्स असतील त्यांच्या बेंडिंग मोमेंट घ्यायच्या, त्याची समेशन. सो दॅट इज बेंडिंग मोमेंट. सो बेंडिंग मोमेंट ॲट एनी सेक्शन ऑफ द बीम, बेंडिंग मोमेंट ॲट एनी सेक्शन of the beam
at any section of the beam is the algebraic sum of is given by the algebraic sum of the moments of all the forces on the beam, algebraic sum of the moments of all the forces on the beam acting on left side, acting on left or right of the section, that is called as bending moment. Now there are two types of bending moment. इथं पण साइन कन्व्हेन्शन तुम्हाला लक्षात ठेवावं लागतं. ते कसं ते बघा. साइन कन्व्हेन्शन फॉर बेंडिंग मोमेंट. Sign convention for bending moment. Now first see, beam जर अशा टाइप मध्ये जर बेंड होत असेल, पहिल्या टाइपचं मी हे बेंडिंग दाखवलेलं अशा टाइपचं, जर बीम अशा टाइप मध्ये बेंड होत असेल, आता असा बेंड होत असेल तर बघा फोर्स कसे ऍक्ट व्हायला पाहिजे. लेफ्ट साइडला असा फोर्स, अशी मोमेंट पाहिजे, लेफ्ट साइडला अशी मोमेंट पाहिजे, बेंडिंग मोमेंट. राईट साइड कडून अशी पाहिजे. ठीक आहे. अशी जर बेंडिंग मोमेंट ऍक्ट होत असेल राईट साइडला अशी, दॅट इज कॉल्ड एज पॉझिटिव्ह बेंडिंग मोमेंट, किंवा यालाच काय म्हणायचं, सॅगिंग. ठीक आहे, सॅगिंग किंवा पॉझिटिव्ह बेंडिंग मोमेंट. सॅगिंग और पॉझिटिव्ह बेंडिंग मोमेंट. म्हणजे इथं साइन कन्व्हेन्शन तुम्ही कसं लिहू शकता. आता हे बघा, क्लॉकवाईज मोमेंट लेफ्ट साइडला असेल सेक्शनच्या तर ती पॉझिटिव्ह, आणि राईट साइडला अँटी क्लॉकवाईज पॉझिटिव्ह. हे बघा, अँटी क्लॉकवाईज पॉझिटिव्ह. ठीक आहे. आता दुसऱ्या टाईपचं, सपोज अशा टाइप मध्ये बेंडिंग होते बीमचं, बीम सपोज अशा टाइप मध्ये बेंड होत असेल तर इथं काय, आता असं बेंडिंग होतंय म्हणजे मोमेंट कशी अशी ऍक्ट होणार आहे. तर तुमचा हा सेक्शन एक्स लेफ्ट साइड राईट साइड. ठीक आहे. असं जर होत असेल, आता बघा ही मोमेंट कशी आहे, अँटी क्लॉकवाईज. लेफ्ट साइडला अँटी क्लॉकवाईज मोमेंट, निगेटिव्ह, हे निगेटिव्ह आहे. आणि राईट साइडला क्लॉकवाईज मोमेंट, निगेटिव्ह, क्लॉकवाईज निगेटिव्ह. ठीक आहे. तर अशा पद्धतीचं साइन कन्व्हेन्शन असेल तर निगेटिव्ह साइन कन्व्हेन्शन. आता याला काय म्हणायचं, हगिंग. ठीक आहे, हगिंग म्हणजेच निगेटिव्ह बेंडिंग मोमेंट. निगेटिव्ह बेंडिंग मोमेंट. अजून कसं लक्षात ठेवू शकता तुम्ही. आता बघा, ठीक आहे, हसताना दिसतोय चेहरा, हॅप्पी, पॉझिटिव्ह. ओके. लाफिंग इज अ पॉझिटिव्ह, लाफिंग इज अ साइन ऑफ पॉझिटिव्हनेस. ठीक आहे. लाफिंग कशाचं साइन आहे, पॉझिटिव्ह असल्याचं साइन आहे. हे कसं दिसतंय तुम्हाला, क्राईंग.
तोंड वाकडे केले, क्राईंग. क्राईंग इज अ निगेटिव्ह. क्राईंग इज अ साइन ऑफ निगेटिव्ह. ठीक आहे. तर अशा पद्धतीने सुद्धा ध्यान लक्षात ठेवू शकता तुम्ही. लाफिंग पॉझिटिव्ह बेंडिंग मोमेंट, क्राईंग निगेटिव्ह बेंडिंग. तर हे साइन कन्व्हेन्शन तुमच्या लक्षात पाहिजे. या दोन्हीमधलं एक जरी लक्षात ठेवलं तरी तुम्हाला पूर्ण प्रॉब्लेममध्ये साइन घ्यायला कुठेही प्रॉब्लेम येत नाही. ठीक आहे. आणि मोमेंट कशी काढायची असते. सपोज आता इथं मी फोर्स ॲक्ट होतोय असं दाखवतो. इथं सपोज 50 किलो न्यूटन फोर्स आहे आणि हा ए पॉईंट, बी पॉईंट, सी पॉईंट आणि डी पॉईंट हा सी आहे. आणि सपोज हे 1 मीटर आहे, 1 मीटर किंवा 2 मीटर आहे. सपोज 2 मीटर, हे 2 मीटर आणि हे आहे 4 मीटर असं आहे. जर सी पॉईंटला मला मोमेंट घ्यायची असेल, या बाजूला मोमेंट घ्यायची आहे मला सी पॉईंटला, किंवा या बाजूला हे 30 किलो न्यूटन आहे सपोज, तर मला लेफ्ट साईडला, लेफ्ट या सेक्शनला मला मोमेंट घ्यायची आहे. कुठूनही घेतली तरी ती सेम असते. म्हणजे लेफ्टकडून घ्या तेवढीच येणार, राईटकडून घेतली तरी तेवढीच येणार. त्यामुळे मोमेंट घ्यायची असेल तर दोन्ही बाजूला काढण्याची गरज नसते. कोणत्याही एका साईडला मोमेंट घ्यायची. म्हणजे आता मी सोपी कुठून आहे बघणार, इकडे एकच फोर्स आहे म्हणून मी इकडून मोमेंट घेणार या पॉईंटला, सी पॉईंटला. ती कशी घेणार, एम सी इज इक्वल टू, आता मोमेंट काय असते, फोर्स इंटू परपेंडिक्युलर डिस्टन्स. तर फोर्स काय आहे बघा, 30 किलो न्यूटन. तो कसा रोटेट होतोय बघा, क्लॉकवाईज, लेफ्ट साईडला क्लॉकवाईज, लेफ्ट साईडला क्लॉकवाईज, पॉझिटिव्ह, पॉझिटिव्ह असणार. 30 इंटू डिस्टन्स किती आहे, सी पॉईंट पासून त्या फोरचं डिस्टन्स किती आहे, 2 मीटर इंटू 2. सो किती येणार मोमेंट सी पॉईंटला, 30 इंटू 2 60 किलो न्यूटन मीटर. याचं युनिट आहे किलो न्यूटन, याचं युनिट आहे मीटर, किलो न्यूटन मीटर. दिस इज द मेथड ऑफ फाइंडिंग बेंडिंग मोमेंट ॲट एनी पॉईंट. असंच तुम्ही बी पॉईंटला काढू शकता इकडून. बी पॉईंटला काय येणार आहे, सीला काय लोड नाही, एकच लोड आहे 30 किलो न्यूटन. सो 30 परत पॉझिटिव्ह असणार आहे, लेफ्ट साईड आहे. 30 इंटू डिस्टन्स किती आहे बी पर्यंत, या लोडचं बी पर्यंतचं डिस्टन्स आहे 4 मीटर. सो 30 इंटू 4 120 किलो न्यूटन मीटर. सिम्पल. सो हे होतं बेंडिंग मोमेंट विषयी. तर बेंडिंग मोमेंटचं मी युनिट सुद्धा सांगितलं, SI युनिट किलो न्यूटन मीटर. सो दिस इज अबाउट बेंडिंग मोमेंट. आता आपण बघितलं, एक आहे बीमवर लोड ॲक्ट होतोय, तर त्याच्यापासून आपण शिअर फोर्स काढू शकतो. लोड्स असतील, शिअर फोर्स काढतोय आपण. आणि बेंडिंग मोमेंट सुद्धा काढू शकतोय आपण. तर नक्की यांच्यामध्ये रिलेशन काय असतं बघा. शिअर फोर्स, बेंडिंग मोमेंट आणि रेट ऑफ लोडिंग म्हणजे लोड, याच्यामध्ये काय रिलेशन असते ते आता आपल्याला बघायचं आहे. रिलेशन बिटवीन शिअर रेट ऑफ लोडिंग म्हणजेच लोड, रेट ऑफ लोडिंग, शिअर फोर्स अँड बेंडिंग मोमेंट. तर शिअर फोर्सचं डेरिव्हेटिव्ह घेतलं तुम्ही, शिअर फोर्सचं डेरिव्हेटिव्ह, तर तुम्हाला रेट ऑफ लोडिंग मिळतं. ठीक आहे. म्हणजे dF/dx इज इक्वल टू रेट ऑफ लोडिंग W. जर मोमेंटचं डेरिव्हेटिव्ह घेतलं dM/dx, तर तुम्हाला शिअर फोर्स मिळतो, शिअर फोर्स F. शिअर फोर्स तुम्हाला फाइंड करता येतो. ठीक आहे. तर अशा पद्धतीचं रिलेशन्स आहेत.